अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू। तर आपल्याला माहिती आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा कोणती। गुरुपुष्यामृत योग म्हटलं की आपलं गुरुबळ वाढण्यासाठी आपण सेवा करतो, याच्यासाठी एक व्हिडिओ पण आहे। पण लक्ष्मी प्राप्तीची सेवा कोणती, आपण बरेच वेळ सेवा करतो किंवा कष्ट करतो त्याला यश मिळत आहे आणि ही सेवा इतकी प्रभावी आहे की प्रत्येकाला याचा अनुभव येत आहे आणि ही सेवा केंद्रातनं दिलेली आहे। तर सेवा काय आहे, आपल्याला आजच्या दिवशी सराफाकडनं चांदीचं निरांजन घेऊन यायचं आहे। आता चांदीचं निरांजन जेव्हा घेऊन येतो तेव्हा त्या चांदीचा म्हणजे आजच्याच दिवशी घेऊन यायचं आहे, म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरच, आणि ते निरांजन घेऊन येऊन घरात त्याची पूजा करायची आहे। रोज एक दिवस एक वेळ अशी ठरवायची आपल्याला आजपासून। आता सपोज संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात आगमन करते, आपल्याला तिने सांजेच्या वेळेस आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे। बघा, भलेही आता गुरुपुष्यामृत योग थोडंसं आज आपण लवकर सेवा सुरू केली तरी चालतंय। आता सूर्यास्तापर्यंत म्हटल्यावर 6 वाजता सेवा सुरू करा, म्हणजे जेणेकरून आपली सेवासुद्धा फलदायी होईल। आता ज्यांना सराफाकडून निरांजन आणणं शक्य नाही आहे त्यांनी काय करायचं, तुम्ही त्यांनी आपल्या घरातलं साधं निरांजन असलं तरी चालतंय। मनोभावी सेवा करण्याला खूप महत्त्व आहे, आपण श्रद्धाभावाने सेवा करणं हेच खूप महत्त्वाचं असतं। आता जेव्हा आपण चांदीचं निरांजन घेऊन येतो किंवा आपल्या घरातलं निरांजन असतं त्यामध्ये आजपासून तर 12 दिवसापर्यंत चढत्या क्रमाने, म्हणजे पहिल्या दिवशी आज 1 वात लावायची तुपाची फुलवात, त्याचबरोबर उद्या 2 वाती लावायच्या, त्याचबरोबर परवा दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी 3 वात, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी 12 अशा आपल्याला चढत्या क्रमाने रोज फुलवाती लावत जायची आहे। आणि पुन्हा जो काही आपल्या 13वा दिवस असेल त्या दिवशी पुन्हा 12 लावायच्या, 14व्या दिवशी 11 लावायच्या, 15व्या दिवशी 10 लावायच्या, 16व्या दिवशी 9 लावायच्या, असं उतरत्या क्रमाने आपल्याला त्या वाती लावत यायच्या, पुन्हा 1 पर्यंत यायच्या आहे। ही सेवा अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा पूर्ण करायची। मग आता आपण काय करणार आहोत, ही सेवा करत असताना काय करायचं आहे, लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा कोणती आहे की माता लक्ष्मीचं मंत्रस्तोत्र खूप महत्त्वाचे असतात, आपण त्याच्यासाठी म्हटलेच गेले पाहिजे, आपल्या घरात रोज पठण झालंच पाहिजे। जेव्हा ही सेवा करतो अतिशय मनोभावे करत असतो। मग बघा, रोज संध्याकाळी आपल्याला तिने सांजेच्या वेळेस जेव्हा आपण ही वात लावणार, ही आपण दिवा प्रज्वलित करणार, शुद्ध गायच्या तुपाचा, तेलाचा लावायचा नाही, शुद्ध गायच्या तुपाचाच लावायचा आहे। मग त्यामध्ये आपल्याला श्री सूक्त 16 वेळेस म्हणायचंच आहे। एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची म्हणायचीच आहे, विष्णू गायत्री माळ 1 माळ म्हणायचीच आहे मंत्राची, त्याचबरोबर कुबेर मंत्र तुम्ही 24 वेळेस म्हटलात तरी चालतंय, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं आहे। आणि ह्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामींची सेवा खूप महत्त्वाची असते, 3 अध्याय 11 माळ या झाल्याच पाहिजे। लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो, पण जर गुरुची सेवा नाही केली तर महाराज आपल्यासोबत असणं हे खूप गरजेचं असतं। आपण कुठलीही सेवा करा, 3 अध्याय 11 माळ करायलाच पाहिजे। आज तर विशेष करून गुरुबळ वाढण्यासाठी आपल्या घरात 1 ते 21 अध्याय हे पठण झालेच पाहिजे। लक्ष्मी प्राप्तीची खूप चांगली सेवा आहे। बऱ्याच वेळेस काय होतं की भाग्यरेषा झोपलेली असते, बऱ्याच ताई म्हणतात का ते आमची भाग्यरेषा झोपलेली आहे, आम्ही काय करायला पाहिजे। तुम्हाला एक सांगू का, आपण हळदीचे उपाय हे व्हिडिओमध्ये बघितले अगोदरच्या, पण त्याचबरोबर एक असा उपाय मी तुम्हाला सांगते ना की तो खूप प्रभावी आहे। बरेच जण म्हणतात ताई आम्ही कष्ट करतो, प्रयत्न करतो, खरंच सांगते मनापासून की ही खूप अशी वेळ येते की नाही होत, म्हणजे मी यश नाही मिळत। मग काय करायचं, आज गुरुवार आहे, गुरूंचा वार आहे, त्यात स्वामी महाराजांचं गुरुवार असल्यामुळे त्याचे गुरुपुष्यामृत योग म्हणजे पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यामुळे खूप महत्त्व आहे। ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मग आपल्याला हातात चण्याची डाळ घ्यायची आहे, चण्याच्या डाळ आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे। गाय जेव्हा आपला हात चाटते तेव्हा लक्षात ठेवा आपल्या हाताच्या भाग्यरेषा उसळत असतात। ठीक आहे, तुम्ही मारणारे गाय किंवा अशा ठिकाणी जाऊ नका, जेव्हा आपल्याला एखादी गाय अशी पण मिळू शकते, ते चांगली पण मिळते। आणि खरं सांगते, गाय जेव्हा हे करते ना, गायच्या अंगात 33 कोटी देवांचा सहवास आहे, तेव्हा आपल्या मनाच्या कुठल्याही इच्छा पूर्ण करायच्या असेल तर हे सगळं करणं खूप गरजेचं आहे। बऱ्याच महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड करत असतात, काही करत असतात, त्यांच्या संसाराला हातभार लागावा, संसार सांभाळून त्या करण्याचा प्रयत्न करत असतात। लक्ष्मी अष्टकम हे खूप महत्त्वाची सेवा आहे, आजपासून सुरुवात करायची आहे। तर तुम्ही, मला तरी वाटतं 40 दिवस म्हणण्यापेक्षा 108 दिवस करून तर बघा, सेवा करून तर बघा, स्वामींच्या सेवेत येऊन तर बघा। लक्ष्मी प्राप्तीची सेवा तर तेवढी महत्त्वाचीच आहे। आता ते वातींचं काय करायचं, प्रत्येक वाती
वाती साचवायच्या आणि शेवटपर्यंत जेव्हा तुमची सेवा संपेल त्या दिवसाच्या सगळ्या वाती गोळा करायच्या आणि वाहत्या पाण्यात सोडून द्यायच्या. कळालं? वाहत्या पाण्यात सोडून द्यायच्या. काय होतं कधी कधी आता एवढ्या वाती जळत पण नाही आणि जळाल्या तर कधी कधी हे पण होतं आणि ती फरची तापू नये म्हणून खाली काहीतरी ठेवा, जेणेकरून मुलांचा आणि कशाचा फरचीचा पण हात म्हणजे फरचीला पण ते काळे डाग पडतात वगैरे, म्हणून त्याच्या अगोदर वरती एक स्टेप काहीतरी ठेवा आणि मग त्याच्यावर हा दिवा ठेवा. खूप पेटतो, खूप जळतो. नंतर त्यामध्ये शांत करण्यासाठी थोडंसं थेंबर दूध टाकायचं. काहीच नाही, एकदम साधी सोपी सेवा आहे. तुम्हाला अर्थात समजली असेल. तर जर ही सेवा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ.